3 षटकांचा सामना असेल. चला नारळवाडी संघ आपले 2 सलामीर. हा सामना मात्र नक्कीच कुठेतरी आजच्या दिवसात मात्र 12 संघाचा समावेश होता. परिणामी शेवटच्या मोमेंटला देखील हे 2 संघ मात्र येऊन ठेपलेत आणि या 2 संघातून मात्र कुठेतरी टॉप 6 मध्ये एक संघ मात्र प्रवेश करेल. दरम्यान आपण पाहतो आहे उपाडवाडी विपक्ष नारळवाडी. चला पंच काही करा. हा सामना देखील 3 षटकांचा असेल आणि हा क्वालिफायचा सामना असेल. यातून जो संघ मात्र विजय होईल तो थेट मात्र आजचा दिवस गाजवेल. कारण अगदी पाहायला गेलं तर 12 संघांचा समावेश होता. त्यावर मात्र शेवटच्या मोमेंटला हे 2 संघ येऊन ठेवले. त्यात मात्र आता मात्र एक जिंकणार आणि एक हारणार. ती मात्र येणारी वेळ सांगून जाईल. दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज असेल धनेश. त्याचा मारा करेल एकनाथ. यावेळेस मात्र पहिलाच बॉल मात्र सुरेख हाताळतोय गोलंदाज धनेश. कुठेतरी बीट होतोय. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट चेंडूला मात्र सन्मान देतोय. त्यावर मात्र एक चोरटी धाव आणि या एक धावेच्या मदतीने धापलक मात्र एक या आकड्यावर स्वतःचं संघाचं अकाउंट ओपन करतोय गोलंदाज एकनाथ. षटकातील पुढील बॉल त्याचा मारा करेल चंद्रकांत. यावेळेस मात्र इनसाइड आउट ऑफ ट्रॅकर होता. परिणामी हवं तसं टायमिंग नाही. 2 धावा मात्र कंप्लीट. नक्की त्याचा 2 धावेच्या मदतीने धापलक मात्र 3 या आकड्यावर. षटकातील अजूनही काही बॉल शिल्लक. त्याचा मारा करेल चंद्रकांत. यावेळेस मात्र रिव्हर्स शॉट आणि त्यावर मात्र नशिबाचा चौकार येतोय. चंद्रकांतच्या बॅटमधला रिव्हर्स शॉट चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आपलं मात्र 7 या आकड्यावर. नक्की त्याचा अतिशय सुरेख चेंडू हाताळला होता. परिणामी गोलंदाजाने तितकाचा टेक्निकल शॉट सेन्सिबल क्रिकेट चेंडू सीमारेषा पार चौकार. यावेळेस देखील मिस्टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे स्वतः विकेट किपर गोलंदाज स्वतः विकेट किपर मात्र जाईल खाली आणि धक्का क्रमांक मात्र लागतोय पहिला. षटकातील अजूनही मात्र शेवटचा बॉल असेल. चला नारळवाडी संघ थोडं स्पीड अप घ्या मित्रांनो. संजय जरा धावा जा. नक्कीच आतापर्यंत 5 चेंडू हाताळले. त्यावर मात्र 7 धावांचं योगदान देतोय गोलंदाज धनेश. त्यावर मात्र एक गडी बाद देखील करतोय. आता मात्र या षटकातील शेवटचा बॉल असेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज असेल धनेश. त्याचा मारा करेला न्यू बॅटर संजय. षटकातील पुढील बॉल. यावेळेस मात्र ऑफ साईडला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र परिणामी शेवटच्या मोमेंटला स्टॉप केले. तत्पूर्वी 3 धावा मात्र कंप्लीट आणि या 3 धावेच्या मदतीने धापलक मात्र 10 या आकड्यावर. दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. रोहित त्याचा मारा करेल संजय. कर्णधार टू कर्णधार. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग आहे. परिणामी विकेट किपर स्वतः बॉलच्या मागे धावतोय. परिणामी 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट आणि या 3 धावेच्या मदतीने धावलक मात्र 13 या आकड्यावर. नक्की त्याचा अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. रोहित त्याचा मारा करेला एकनाथ. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल. परिणामी बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. दुसरा बॉल मात्र येतोय निर्धाव. नक्की त्याचा कुठेतरी हा सामना मात्र कुठेतरी इम्पॉर्टंट आहे. त्यावर मात्र चांगलीशी गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस मात्र कार्पेटच्या सह्याने फटका सजवला आहे. त्यावर मात्र 2 धावा कंप्लीट. नक्की त्याचा या 2 धावेच्या मदतीने धापलक मात्र 15 या आकड्यावर. षटकातील पुढील बॉल त्याचा मारा करेल पुन्हा एकदा फलंदाज एकनाथ. यावेळेस देखील सेन्सिबल क्रिकेट क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट. नक्की त्याचा कुठेतरी या 3 धावेच्या मदतीने धापलक मात्र 18 या आकड्यावर. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक.
त्याचा मारा करेल संजय हा फलंदाज. नक्की त्याचा मॅच देखील इम्पॉर्टंट असेल. क्वालिफायचा सामना आहे, याचा फटक्यांची गरज असेल. यावेळेस मात्र ब्लॉकॉनचा वापर, वेगावर स्वारून मात्र गोलंदाजीचा मारा करतो. षटकातील अजूनही शेवटचा बॉल शिल्लक असेल. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल असेल. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज असेल रोहित, त्याचा मारा करेल संजय हा फलंदाज. षटकातील शेवटचा बॉल, त्याचा मारा करेल संजय. यावेळेस मात्र बॅक टू बॅक दोन चेंडू मात्र निर्धाव हाताळतो गोलंदाज रोहित. चला उबाडवाडी संघ तिसरा गोलंदाज देखील लवकर. आणि धावसंख्येचा विचार केला तर नक्की धावसंख्या 18 या आकड्यावर. षटक क्रमांक तिसऱ्याला सुरुवात होते. षटकातील पहिलाच बॉल, यावेळेस देखील ऑन साईडला फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र एक धाव कंप्लीट आणि एक धावेच्या मदतीने धावफलक मात्र 19 ते आकडे 12. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज राजू, त्याचा मारा करेल संजय. यावेळेस देखील पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट, गॅप सिलेक्शन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, तत्पूर्वी शेवटच्या मोमेंटला स्टॉप केलाय. नक्की त्याचा 3 धावा मात्र कंप्लीट आणि या 3 धावेच्या मदतीने धावफलक मात्र 22 या आकड्यावर. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक, त्याचा मारा करेल सलामीला गेलेला फलंदाज एकनाथ. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल राजू, त्याचा मारा करेल एकनाथ. यावेळेस मात्र खोला टप्प्याचा बॉल होता, मोठा फटका मारायच्या नादात आता बीट होत आहे आणि नक्की त्याचा एकनाथ मात्र माघारी परतावत आहे. चला नारळवाडी संघ स्पीडअप घ्या मित्रांनो, फलंदाज धावत या. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक, तर मात्र न्यू बॅटर दाखल होतो आहे XYZ. षटकातील अजून शेवटचे 3 चेंडू शिल्लक, त्याचा मारा करेल न्यू बॅटर XYZ. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज राजू, त्याचा मारा करेल नारळवाडी संघाकडनं XYZ. षटकातील चौथा चेंडू, यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट दाखवायचं होतं, परिणामी क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र एक ताकदीचा झेल आणि बॅक टू बॅक 2 झटके मात्र लागतात नारळवाडी संघाला. चला फलंदाज नक्कीच अजूनही मात्र षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक, आता मात्र फलंदाजी न्यू बॅटर दाखल होत आहे. पुन्हा एकदा ABC. अजूनही षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक, त्याचा मारा करेल न्यू बॅटर XYZ. चला पंच काय करा जरा. अजूनही षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक, आता मात्र स्ट्राईकला असेल एक डावखोर हाताचा फलंदाज आपण पाहतोय XYZ. षटकातील अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चला वाडवाडी संघ अजून देखील आपल्याला देखील फलंदाजी करायचे मित्रांनो. यावेळेस माझा खोलवा टप्प्याचा चेंडू मिस टायमिंग झालाय. पुन्हा एकदा हा तिसरा गडी बाद होतोय सलगचा. नक्की त्याचा अतिशय सुरेख फटकेबाजी गरज होतं, परिणामी आता मात्र कमबॅक करतो गोलंदाज राजू. धावसंख्या मस्त स्थिर 22 या आकड्यावर. आता मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल. या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावसंख्या 4. षटकातील शेवटचा बॉल, यावेळेस देखील बॅक टू बॅक काय गोलंदाजी केली गोलंदाज राजूने. नक्की त्याचा 18 चेंडू आणि 23 धावांचे समीकरण असेल. चला नारळवाडी संघ आपणास विनंती असेल क्षेत्ररक्षण सजून का मित्रांनो लगेच. 18 चेंडू आणि 22 धावा, 18 चेंडू आणि 23 धावा.
चला नारळवाडी संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या मित्रांनो. 18 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण असेल उबाडवाडी या संघाला. ते समीकरण चेंज करण्यासाठी सलामीवर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या दीपक आणि रोहित. आणि गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज असेल एकनाथ हा गोलंदाज. चला पंच षटकातील पहिलाच बॉल त्याचा मारा करायला रोहित. स्वतः कर्णधार मात्र सलामीची जागा सांभाळण्यासाठी आलाय रोहित फलंदाज. षटकातील पहिलाच बॉल त्याचा मारा करेल. पहिला चेंडू मात्र खराब हाताळला होता परिणामी नक्कीच कुठेतरी बॉल मात्र सी स्टंपावर जाऊन आदळला होता. परिणाम खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळला. नितीचा नो बॉलची सांगता झाली. षटकातील पहिलाच बॉल त्याचा मारा करेल रोहित. यावेळेस मात्र पहिलाच बॉल मिस टायमिंग झाला होता. परिणामी चेंडू धरणीला दान. नक्की त्याचा कुठेतरी झीलचा चान्स धोक्याची घंटा निर्माण झाली होती. परिणामी चेंडू धरणीला दान केला. त्यावर मात्र एक धाव कंप्लीट आणि एक धावेच्या मदतीने धावफलक मात्र दोन्ही आकड्यावर. षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र फुल टॉस बॉल. सेन्सिबल क्रिकेट आडव्या बॅटने फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षकाला चकमा देवना. चेंडू सीमारेषा पार आणि A1 क्वालिटीचा पहिला चौकार. नक्कीच चौकार ठोकतोय फलंदाज रोहित. यावेळेस मात्र ब्लॉकचा वापर केला होता. त्यावर मात्र एक धाव कंप्लीट आणि एक धावेच्या मदतीने धावफलक मात्र 7 या आकड्यावर. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र मिस टायमिंग झाला. एक क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र नक्की त्याचा 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक मात्र 9 या आकड्यावर. आता मात्र षटकातील शेवटचे 2 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा फलंदाज रोहित. एकनाथ टू रोहित. यावेळेस देखील मिस टायमिंग झाला. क्षेत्ररक्षक आहे परिणामी क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमारेषा पार. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक 13 या आकड्यावर. आता मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल त्याचा मारा करेला रोहित फलंदाज. षटकातील शेवटचा बॉल त्याचा मारा करेला रोहित. यावेळेस मात्र चेंडू सरळ जाऊन आदळतोय लेग स्टंप वर आणि दगा क्रमांक मात्र लागतो पहिला रोहित या बॅटरच्या माध्यमातून. आणि रोहित या फलंदाजाची जागा सांभाळण्यासाठी बॅटर दाखल होतोय धनेश. 12 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण असेल आता उभाडेवाडी या संघाला. 12 चेंडू आणि 10 धावा. चला रोहित मित्र थोडा स्पीडअप घे. 12 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण. डेड बॉल असेल. कुठेतरी फलंदाज मात्र षटकातील पहिला चेंडू गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस मात्र देखील आडव्या बॅटनं फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे परिणामी तत्पुरी 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट. नक्कीच कुठेतरी विजयाच्या दिशेने आपण पाहतोय उबाडवाडी संघ. षटकातील पुढील बॉल यावेळेस देखील मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र एक ताकदीचा असेल आणि दगा क्रमांक मात्र लागतोय दुसरा. धनेशला मात्र माघारी परतावं लागेल. पुढील बॉल त्याचा मारा करेल आता मात्र फलंदाज विलास. यावेळेस मात्र रिव्हर्स शॉटने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक नाही तसे मात्र 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट आणि या 3 धावेच्या मदतीने धावफलक मात्र 19 या आकड्यावर. आता मात्र 9 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण असेल उबाडवाडी या संघासमोर. 9 चेंडू आणि 4 धावा. यावेळेस मात्र फुल टॉस पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट त्यावर मात्र 2 धावा कंप्लीट. आता मात्र नक्कीचा 8 चेंडू आणि 2 धावांचं समीकरण असेल. बघता बघता नक्कीचा आजच्या दिवस गाजवण्यासाठी कुठेतरी यावेळेस मात्र कुठेतरी फॉलो थ्रू मध्ये तितकं ताकदीचा क्षेत्ररक्षण होत आहे गोलंदाज संजयचा.
षटकातला आता मात्र शेवटचा बॉल असेल आणि 2 धाब्यांची गरज असेल. यावेळेस देखील सेन्सिबल क्रिकेट गुडघाट एक तमाशा देखा चेंडू सीमारेषा पार आणि बघता बघता आजचा दिवस गाजवतोय जय अंबिका उवाडेवाडी संघ आणि टॉप 6 मध्ये मात्र प्रवेश करतोय.